हे तू माझं कॉपी करतोस? छे कधी कोणाचं कॉपी नाही करत. तसंही कॉपी करून काय फायदा आहे? कारण तुझा स्टँडर्ड वेगळा आणि माझा स्टँडर्ड वेगळा आहे. हे अभ्यास कर. ताई द्यायलाय. अथर्व, आर्यन, काय चाललंय? अभ्यास. अभ्यास? बघू इकडे काय चाललंय अभ्यास? इकडे काय चाललंय? मस्त अभ्यास चाललाय. ही वही रिकामी आहे. आणि हे काय बटरफ्लायचे पंख मोजत होतास? ऍक्टर. बर, कोणाला हे कळलंय का की आज निर्मला आत्याकडे चिकन खायला जायचंय? वाव, चिकन. आणि हेही कळलंय का की जर का होमवर्क केलं नाही तर चिकनही मिळणार नाही. त्यामुळे होमवर्क पटापट कंप्लीट करा, नाही तर चिकन पळून जाईल. ओके. आणि दूध फिनिश करायचंय पटकन. ए दादा, मी तुला एक लेग पीस एक्स्ट्रा देईन. पण तू माझ्या वाटेचा होमवर्क करशील का? आता गपचूप होमवर्क करतो की मी तुला हा पीस देऊ? सॉरी दादा. काय होमवर्क? हा हो मी पोचतो, काळजी करू नका. मी वेळ. हो अहो काय कुठली छान दिसेल? हे काय तुम्ही काय कपडे घालणार? हे काय घातले? त्याचे वर घालायचे का अजून? अहो गंमत पुरे. तुम्ही की नाही आज मस्त कुर्ता घाला, छान दिसतो तुम्हाला. अगं वाढदिवस निरंजनचा आहे, माझा नाही. हो, पण आपण सगळे साजरा करणार आहोत की नाही. मग काय काम करूया? काय? आज आपण मॅचिंग कपडे घालूया. हा म्हणजे मी ज्या रंगाची साडी नेसेन ना, तुम्ही त्याच रंगाचा कुर्ता घाल. हा ठीक आहे. एक मिनिट, आधी मी साडी सिलेक्ट करते, मग तुम्ही कुर्ता सिलेक्ट. पण मी काय म्हणतो, आपण दोघे एकमेकांना इतके मॅचिंग आहोत, कपडे नाही काय होणार आहे? पुऱ्या. हॅलो, रिंग नाही वाजली काय? वा, अरे काय काय अक्षर आहे का नूडल्स? अरे वा, ह्या पानावरनं तर कोंबडी पळत गेलेली दिसतीये. काय रे काय? मोहन 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 मोहन, काय रे आज तू इतका लवकर? क्लास संपून आलोय, ताईकडे जायचं ना. हो, पण त्याला जायला अजून वेळ आहे. मग तयारी नको करायला? तू कसं उभा आहे, जा ना, तयारी कर लवकर. आवर. मी करतो रे तयारी, मला नाही तुमच्यासारखा वेळ लागत तयारीला. तू काय एवढं ग्रीनच आहेस ना. हो आहेच. अरे म्हणजे काय आहे, रोजचे 40 सूर्य नमस्कार. ठसका लागला वाटतं, ठसका लागला. महिला मंडळामध्ये आठवण काढली असेल बघ बायकांनी. अरे हसताय काय? चिकन साठी करताय तुम्ही हा अभ्यास, मला माहितीये. नाही तर नुसते दिवसभर हुंडारत असतात. कुंडीत सापडल्यावर जी अवस्था होते ना, ती अवस्था झाली माझी आता. खूप एकटं वाटतंय रिचा, खूप एकटं. नवऱ्याचं प्रेम गमावलं, सहानुभूती गमावली. तर फक्त मी प्रेग्नंट आहे ना, म्हणून तेवढ्या पुरतं महत्व मिळते मला, बाकी काही नाही. खरं सांगू रिचा, माझी फार मोठी स्वप्न नाही आहेत. लहानसं घर, छोटा संसार, प्रेम करणारा नवरा, जीव लावणारे नातेवाईक, ते एवढंच हवंय मला.
पण आता हे सगळं हातातून निसटून गेलंय, संपलंय सगळं. तुला खरं सांगू रिचा, मला वाटतं ना की फक्त तूच मला समजून घेऊ शकते. माझी सख्खी बहीण विरोधात उभी आहे माझ्या. मला ना खूप बोलायचं असतं, मला खूप शेअर करायचं, पण मला ना कोंडल्यासारखं होतं. मला कोणाशी काहीच बोलता येत नाही. पण तू परत आलीस ना, तेव्हा प्रॉमिस सांगते, मला असं वाटलं की माझं कोणीतरी परत आलंय. मोनिका, वाईट टाकल्यावर कसं वाटतं ना ते आज सकाळी अनुभवलंय मी. तिच्या सासरी गेले होते, माझ्या घर बंद होतं, घराला कुलूप होतं, सगळे कुठेतरी बाहेर गेले होते मला सोडून. त्या 2 जड बॅगा घेऊन मी घरी परत आले. मोना प्लीज जरा शांत हो ना. कशी शांत होऊ मी? मला ना कोणाच्या तरी खुशीत जाऊन खूप रडावंसं वाटतंय. खूप रडावंसं वाटतंय. मी कशी शांत होऊ? ओके, पण रिचा, तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. मी किती ओरडले, मी समजून नाही घेतलं. मी तुला किती बोलले तरी प्लीज मला समजून घे. प्लीज, मला तुझी गरज आहे. प्लीज मला सोडू नको जाऊ. प्लीज प्लीज मला सोडू नको जाऊ. प्लीज काय झालं? कशी का बघतेस माझ्याकडे? आज एक वेगळीच मोनिका दिसली ग मला. मी भेटले या मोनिकाला प्रोजेक्ट सबमिशनच्या वेळेस. ड्रामा क्वीन, द ग्रेट मोनिका देशपांडे. आज ती ड्रामा क्वीन मी परत पाहिली. मी आता जे काही बोलले ते खोटं वाटतंय तुला? खोटं वाटत नसलं ना तरी तेवढं खरं पण नाही वाटत आहे ग. खूप बोललीस रिचा. हा, ही आहे खरी मोनिका. आणि ही नाटकं जी मीच तुला शिकवली आहे ना, ती माझ्यासमोर करायची नाही. हा, आणि हा जो आता तू सूर लावला होतास ना, तो मला धमकावताना कुठे होता ग? हे बघ रिचा, बघायचंच आहे मला की तू आता काय करतेस ते. तुला जे करायचं ते तू कर, आणि मला जे करायचं ना ते मी करीन. एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका, तो हुकमाचा ऐका ना आजही माझ्याकडे आहे. तुझ्या प्रेग्नन्सीचं सिक्रेट. जर काही वेडवाकडं वागलीस ना तर तो एका सगळ्यांसमोर आणायला मी पुढे मागे पाहणार नाही. हाय मिस्टर अँड मिसेस दळवी. मी सगळ्यांना सांगितलंय की आपापल्या नवऱ्याबरोबर आणि बायकोबरोबरच यावं, कारण दोघेही नेहमी बिझी असतात. कहाँ शुरू कहाँ खत्म